सुखवती वारकऱ्याची असणारी त्या ठिकाणी मुलगी आहे. आणि बघता बघता थोडा कालावधी लोटला. जसं आज तुम्ही पंढरपूरच्या दिशेने निघाला ना, तसं सखुबाईच्या घरातून म्हणजे असणारा दारातून दिंडी चालली गेली. ज्ञानोबा तुकोबाचा गजर पाहिला गेला आणि सखुबाई पाणी आणण्याकरता पानवाटेच्या ठिकाणी निघाल्या होत्या. हातात घागर घेतली गेलेली आहे. एक मुलगी असणारी संगती घेतली गेलेली आहे. पूर्वी कसं असायचं, जोपर्यंत नवरीचं मन सासरवाडीत रमत नाही तोपर्यंत लहान कुरवली तिथं ठेवली जायची. अहो राजाचं जर बघितलं ना, दाशी आंदण म्हणून दिल्या जायच्या. का? आपल्या मुलीला काय उन्हा नाही पडलं पाहिजे. तसं लहान मुलगी संगती असणारे चालत होते. सुखुई पुढे चालत होते. बरोबर नदीच्या काठापर्यंत आल्या, पाण्यापर्यंत आल्या. दिंडी पाहिली आणि दिंडी पाहिल्यानंतर सखूला वाटलं आता परत माघारी जायचं नाही. जावे पंढरीची आवड आहे मनाची, याच्यावर चिंतन चाललं गेलेलं आहे. आता परत माघारी जायचं नाही. अंतःकरणाच्या ठिकाणी सखूने विचार केला आणि जे भांड होतं ना, जी घागर होती ना, ती घागर घेतली, भरली नाही, रीतीच तिथं ठेवली आणि दिंडीत असणारी सखू सामील झाली. लहानशी मुलगी होती ना, धावत धावत आली आणि धावत धावत आल्यानंतर घरी सांगितलं, ऐका अहो आता तिचं लग्न झालं ना, तशीच म्हणजे असणारी ती वारकऱ्याच्या हाताला धरलं आणि दिंडीत गेलेले आहे. बघता बघता गावात बातमी असणारी बाहेर प्रगट झाली, आमकेची सून आणि दिंडीत गेले. अहो चांगलं कधी असणार आहे त्या ठिकाणी माहित होत नाही, परंतु गावात काही वाईट प्रसंग घडू द्या लगेच असणारे त्या ठिकाणी माहित पडलं जातं. आमकेची सून दिंडीत गेली म्हणा. गावात बातमी प्रकट झाली. इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं असणारे त्या ठिकाणी पाहू लागले गेले. शोधाशोध केला. सखूचा काही त्या ठिकाणी तपास लागला ना. मग मात्र असणार पुन्हा मालक आले. सखूबाईचा मूळ मालक आला. आई का आपल्या घरात म्हणजे गर्दी झाली, का शेजारी पाजारी एकत्रित झाले? बघ ना म्हणले, थोडंच दिवस झालं म्हणजे लग्न होऊन तुझी धर्मपत्नी दिंडीत गेली म्हणा. कोण म्हणतं? असं भांडण मतभेद गावात निर्माण झाला आणि मतभेद निर्माण झाला. पांडुरंग परमात्म्याला अंतःकरणाच्या ठिकाणी दुःख वाटलं. एका वारकऱ्याची मुलगी आहे आणि असे जर तिच्या गावाच्या ठिकाणी विटंबना होऊ लागली गेली, मला वारी करणाऱ्या भक्तांना असं जर संकट येऊ लागलं गेलं, लोक जर नावं ठेवू लागली गेले, तर मला देव कोण म्हणेल म्हणले. मला देव कोणी म्हणणार नाहीये. आई काय म्हणते? अगं तुझी धर्मपत्नी, अरे मुला तुझी धर्मपत्नी निघून गेलेली आहे. कोण म्हणतं निघून गेले? पांडुरंग परमात्म्याचं सखूचं रूप धारण केलं आणि खरा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला. आई अगं उगाच अपप्रचार करू नको म्हणले. शेजारी पाजारी बघू लागले म्हणले. जाताना सखू होती ती मळकटलेली होती आणि लय तेजस्वी होती. आता हे काय सामान्य पुरुष होता का? सूर्याची देखील सत्ता ज्याच्यावर असणारी चालले, ते सूर्याला देखील तेज पुरवण्याचं कार्य जो भगवान परमात्मा करतो ना, ते नटून थुटून सखूचं रूप घेऊन आला. एक तर स्त्री नावाचा असा गुण आहे, तिने जर अलंकार परिधान केले आणि तेवढ्यात जर का ती नटली, बघायचं असेल तर संक्रांतीच्या दिवशी बघा किती देखणं रूप असतं बघा. का तो दिवस असतो ना त्यांचा नटण्याचा, आणि आपला कधी असतो बैलपोळा विठ्ठला.